तर उद्या ना माझ्या घरी काहीतरी आहे, म्हणजे एक स्पेशल गोष्ट आहे. जी गोष्ट मला बऱ्याच वर्षापासून, जसं आपण सोनं चांदीची शॉपिंग करायला जातो ना, सेम त्याच्यापेक्षा जास्त मला आज माझ्याकडे कोणीतरी येणार आहे. तर मला त्यांना ना बऱ्याच टाइमापासून आणायचं होतं. पण नाही आले ते माझ्याकडे. पण आज मी त्यांना काहीही करून आणणार. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ना आजचा व्हिडिओ हा म्हणजे आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे. खरा व्हिडिओ आपला उद्यापासून स्टार्ट होणार आहे, म्हणजे गुरुवारपासून. तर उद्या ना माझ्या घरी काहीतरी आहे, म्हणजे एक स्पेशल गोष्ट आहे. जी गोष्ट मला बऱ्याच वर्षापासून करायची होती. फायनली त्याचा योग आलेला आहे. आणि उद्या माझ्या घरामध्ये सण आहे, म्हणजे उद्या माझी दिवाळी आहे असा मला फील येतोय. आणि म्हणून त्या आनंदामध्ये मी पूर्ण घराची साफसफाई केली. आज कामाला पण नाही गेले आणि घराचा कोपरा कोपरा मी स्वच्छ केलंय. आणि एवढं पॉझिटिव्ह वाटतंय ना मला, की असं वाटतंय की उद्यापासून माझं आयुष्य बदलणार आहे. आणि एकदम 100% पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मी झाले, की खरंच माझं आयुष्य बदलणार आहे. आणि खरं स्वामींकडे माझी ही इच्छा आहे, की खरंच माझं आयुष्य काहीतरी नवीन टर्न घेऊ दे. तर असो, मी उद्या जसं काहीतरी आहे, तर मी आज येणं चाललेलं आहे त्याच्याबद्दलच काहीतरी गोष्टी घ्यायला. तर माझ्या सोबत आहे माझी बहीण. आणि जसं आपण सोनं चांदीची शॉपिंग करायला जातो ना, सेम त्याच्यापेक्षा जास्त मला आनंद होते. कारण माझ्यासाठी हे सोनं चांदीपेक्षा पण महत्वाचं आहे. मला सोनं चांदी पैसा कशाचाच लोभ नाही. पण मला त्यांचं खूप वेड आहे त्या गोष्टीचं. तर काय असणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच, आता मी नाही सांगणार. तर ना आज माझ्याकडे कोणीतरी येणार आहे, तर मला त्यांना ना बऱ्याच टाइमापासून आणायचं होतं. पण नाही आले ते माझ्याकडे. पण आज मी त्यांना काहीही करून आणणार आहे. कोण आहेत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर आता मी जाते. आता 8 वाजलेत. माझ्या बहिणीचे कॉलवर कॉल येत आहेत. आणि मी बघू आता काय काय घ्यायचं ते तुमच्यासोबत शेअर करेनच. तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर, आणि हे लाईक करायला विसरू नका. तर चला आता मार्केटमध्ये जाऊया. स्वामींची फ्रेम मनासारखी घरी आणणं हे माझं स्वप्न म्हटलं तरी पण चालेल. कारण मला मला पाहिजे तसे स्वामी हवे होते. तर ही जी काचेची फ्रेम आहे ना, ही याला वरून काच होती आणि मला काचवाली फ्रेम नको होती. आणि ऑफकोर्स ती थोडीशी म्हणजे मला मनात नाही भरली होती. तर मग ही जी फ्रेम आहे ना यांच्या हातात आहे, ती मी घेतली आहे फ्रेम. आणि ती याच्यामध्ये छोटीशी दिसते, पण बऱ्यापैकी मला ज्या साईजमध्ये हवी आहे त्या साईजमध्ये भेटली आहे. कारण घरामध्ये मला एवढीच साईज बरी पडेल. आणि फायनली मनासारखं झाले माझ्या. सो मी त्यांच्याकडून आता ती घेतली. तर त्यांनी मला व्यवस्थित चेक वगैरे करून दिली, की काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. आणि फ्रेम लावल्याच्या नंतर आहे ना, ती फ्रेम अजून मोठी दिसत होती, म्हणजे ही साईड फ्रेम लावल्याच्या नंतर. आणि आधी ही घे बोलत होती माझी बहीण, पण ती खूप छोटी होती आणि मला छोटी नाही अशी खूप मोठे स्वामी हवे होते. म्हणून मी ही मोठी फ्रेम घेतली आणि मला खूप आवडली ही. कुठे चाललीस तू आता? जिमला. कुठे? जिमला. मला मला बोलते मी जिमला जाते आता. मी तिला म्हटलं चल माझ्यासोबत आज जिमची दांडी मार. तर बोलते नको, काल लेग्स मारले तो. बॉडी भाई आहे व. किती दिवस झाले जाते? महिना झाला. महिन्यात आले तिला एकदम बायसेप्स है ना. पैसा पण पाहिजे. पकवते. तू जाऊन ये तोपर्यंत मी सामान घेते बाकी. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर खरा व्हिडिओ ना आतापासून स्टार्ट होते, कारण आज आहे गुरुवार आणि मस्त बाहेर पाऊस पडतोय. सकाळीच मी उठली, माझी कामं वगैरे आवरली आणि त्याच्यानंतर देवाची पूजा केली. तर जसं थोडं मी आधी व्हिडिओ टाकला होता, मी स्वामींची फ्रेम आणायला गेली होती. ऍक्च्युली मला ते दाखवायचं नव्हतं, म्हणजे थोडंसं असं ट्विस्ट ठेवायचा होता काहीतरी. पण त्या स्वामींची फ्रेम आहे ना, म्हणजे मला माझ्याकडे मूर्ती आहे स्वामींची, पण मला फ्रेम आणायची होती. आणि फ्रेम पण मला माझ्या मनासारखी हवी होती. तर पहिला तर माझं हे होतं, की मला इकडून फ्रेम घ्यायचीच नव्हती जवळपास कुठूनच. मला स्वामींच्या इथूनच आणायची होती, म्हणजे अक्कलकोटवरूनच फ्रेम हवी होती. मी स्वतः सुद्धा गेले होते, पण मला आणायला नाही मिळालं, कारण गाडी स्वतःची नव्हती आमची. आणि ट्रेनने किंवा असं प्रायव्हेट गाड्यांनी वगैरे, म्हणजे शेअरिंग वगैरे असतं ना, त्याच्याने आम्ही ट्रॅव्हल करत होतो. आणि अजून बरेच दर्शन आम्हाला करायचे होते. सो मी म्हटलं, की म्हणजे फोटोचे हाल नको व्हायला, किंवा काही ब्रेक वगैरे झाली काच वगैरे,
तर त्याच्यामुळे मी नाही आणला. त्याच्यानंतर माझे फ्रेंड्स वगैरे सुद्धा गेले होते, तर मी त्यांना सुद्धा सांगितलं होतं. पण ऑफकोर्स ते लोकं सुद्धा फॅमिलीसोबत होते. सो त्यांना सुद्धा भरपूर दर्शनं करायची होती. त्याच्यामुळे नाही जमलं. त्याच्यानंतर मला असं कोणी सांगितलं होतं, की कोणीतरी फ्रेम दिलेली चांगली असते. म्हणून मी माझ्या भावाला सुद्धा सांगितलं होतं, की माझ्या वाढदिवसाला मला स्वामींची फ्रेम गिफ्ट कर. तू गिफ्ट मला काहीच देऊ नको, फक्त हेच गिफ्ट कर. पण ऑफकोर्स ते तरी पण नाही आलं होतं माझ्याकडे. तर मी म्हटलं, की ठीक आहे, मीच जाऊन घेते आणि आता जवळ तर जवळ मी इथून घेते. आणि ही जी फ्रेम मी आता घेतली, ही पाहता क्षणी मला एवढी आवडली, मी लगेच घेऊन टाकली. आणि मला ना काचेची फ्रेम घ्यायची नव्हती. कारण स्वामींचा ना अष्टगंध जेव्हा फ्रेमला आम्ही लावतो ना, तेव्हा त्याचे डाग राहतात. आता माझ्या हाताला बघा, मी सकाळीच पूजा केली आहे. तर ते डाग राहतं, फ्रेम खराब होतं. तर मला ना त्यांनी वॉटरप्रूफवाली दिली आहे. आता त्या फ्रेमला काय म्हणतात माझ्या लक्षात नाहीये. पण मस्त फ्रेम आहे. मला पाहता क्षणीच आवडली आणि मी घेऊन टाकली. तर आज आहे ना, मी जसं सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की आज आहे ना माझ्याकडे काहीतरी आहे, म्हणजे मी काहीतरी करतेय जे माझ्यासाठी सणापेक्षा पण जास्त महत्वाचं आहे. तर मी करते स्वामींचं 11 दिवसाचं सारामृताचं पारायण, जे मला भरपूर टाईमापासून करायचं होतं. मी एकदा प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींच्या मठामध्ये केलं होतं ते सामूहिक पारायण. तर ते म्हणजे ते केलं होतं, पण मला आज स्पेशली स्वामींसाठी करायचं होतं. कारण आहे ना, बऱ्याच दिवसापासून मला स्वामींकडून काहीतरी मागायचं होतं. तर मग मी म्हटलं, की मी पारायण करणार 11 दिवसांचं. तर मग आज 1 दिवस झालेला आहे. सकाळी उठून सगळी पूजा-बिजा केली आहे. तर ते नित्यसेवेचं पुस्तक, त्याच्यामध्ये स्वामी स्तवन आधी वाचावं लागतं. त्याच्या आधी संकल्प करावा लागतो पहिल्या दिवशी, की आपण का करतोय वगैरे ते सांगावं लागतं. तर सगळं म्हणजे ज्यांनी ऑलरेडी केलेले आहेत स्वामींचं पारायण वगैरे, मी केंद्रामध्ये, त्याच्यानंतर मठामधून थोडीशी माहिती वगैरे काढून आणली. सारामृताचे 21 अध्याय वाचले, स्वामींचा जप केलेला आहे, श्री स्वामी समर्थचा. त्याच्यानंतर तारक मंत्र वाचलेला आहे. उंबऱ्याचं हळद वगैरे टाकून जे आपण लेपन करतो, गोमूत्र वगैरे टाकून ते केलेलं आहे. आणि आज मला एवढं मस्त वाटतंय ना, खरंच आज माझी दिवाळी आहे असं मला वाटतंय आणि खूप छान वाटतंय. तर आता तरी 1 दिवस संपला, अजून 10 दिवस आहेत आणि मी करणार काहीही होऊ दे. तर स्वामींचं ना, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ना, थोडीशी व्हिडिओ माझी मोठी होईल, एखादा मिनिटं, 1 मिनिटात पटापट सांगते. तर स्वामींचं जेव्हापासून मी पारायण करायचं ठरवलं ना, मला एक क्लायंट माझी भेटलेली, जी स्वामी भक्त आहे. इथेच राहतात त्या जवळ. तर मग त्यांच्याशी बोलण्यातून मी असं ठरलं, की आता मी या गुरुवारपासून करणार. म्हणजे मला करायचं आधीपासून होतं, पण या गुरुवारपासून माझा मुहूर्त चालू झाला असं मी ठरवलं, की करायचं. ज्या दिवशी माझ्या तोंडातून ही गोष्ट आली आहे ना, त्या दिवसापासून स्वामींनी माझी एवढी परीक्षा घेतली, एवढ्या कठीण प्रसंग माझ्या दिलेत ना, पण त्याच्यामधून पण मी त्यांना बोलली. त्या प्रसंगामध्ये पण मी त्यांना बोलत होती, "स्वामी, तुम्ही माझी किती पण परीक्षा घ्या, मी पारायण करणार म्हणजे करणारच." आणि फायनली मी केलेलं आहे सुरुवात. आणि मस्त योग सगळे जुळून आलेत. म्हणजे परीक्षा घेतली त्यांनी. त्याच्यामुळे मला एक सांगायचं आहे, आता म्हणजे मला नाही माहिती आहे माझा व्हिडिओ कोण-कोण बघेल, की स्वामींचं पारायण करणं हे कठीण नाहीये, पण एवढं पण सोपं नाहीये. स्वामी परीक्षा घेतात आणि खूप घेतात. आणि ज्याच्यामुळे आपलं कदाचित आपल्याला ब्रेकसुद्धा लागू शकतो आपल्या पारायणाला, किंवा आपण थांबू शकतो, रिशेड्यूल करू शकतो, पोस्टपोन करू शकतो, जे काय असेल ते. तर झालेलं आहे माझं. तर मी आज तरी म्हणजे मी उपवास म्हणजे उपवास करेन की नाही मला नाही माहिती. म्हणजे उपवासच आहे ऑफकोर्स, पण मी काही असं खाणार नाही खिचडी-बिचडी काही. आता मी नॉर्मली फळं वगैरेच खाणार आहे. फळं, दूध वगैरे खाल्लं तर. दही तर नाहीच खाणार आहे, कारण पाऊस आहे. दही खाईन आणि उद्या मग आजारी पडेन. उद्या पण पारायण करायचंय. तर मी नॉर्मली करते आणि आज पहिला दिवस आहे, तर जायचं आहे केंद्रामध्ये किंवा मठामध्ये मी जाईन. बघू, जिथे जास्त कमी गर्दी असेल तिथे मी जाईन. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर हे आहेत माझी स्वामी आणि ही आहे ती वॉटरप्रूफ आहे. याला काय म्हटलं त्याने माझ्या लक्षात नाही येत आहे. तर मस्त आहे. हा मी बघितलं मला आवडलं आणि मी घेतलं आणि ते मी अशी मांडणी केली. ते फळ ठेवले आणि फुलांची अष्टगंध वगैरे लावून अ, हाताला, पायाला वगैरे त्यांची मी पूजा केली आहे. आणि हे सारामृताचं मी अध्याय वाचलेत 11 नाही, सॉरी 21. आता हे 11 दिवस वाचायचं आहे. आणि हे एक नित्यसेवेचं एक पुस्तक येतं. तर ते सेवेच्या पुस्तकामध्ये स्वामींचं स्तवन वाचायचं असतं, त्याच्यापासून सुरुवात करायची असते. तर मी आलेली आहे स्वामींच्या केंद्रामध्ये, कारण मला असं सांगितलं होतं, की पारायणाच्या पहिल्या दिवशी खडीसाखर आणि नारळ स्वामींना आणून ठेवायचा केंद्रामध्ये. आणि इथे ज्या सगळ्या स्त्रिया ज्या बसलेल्या आहेत, या पारायणासाठी बसलेल्या आहेत. म्हणजे गुरुवारी हे लोकं एक पुस्तक पूर्ण स्वामींचं सारामृताचं पुस्तक पूर्ण वाचन करतात. ज्यांना बसता येत नाही खाली, त्या अशा चेअरमध्ये बसतात. आणि गुरुपौर्णिमेला सुद्धा खूप मजा येते इकडे.
तर इथे खडीसाखर आणि नारळ मला ठेवायचा होता, तर मी आता ठेवलंय आणि आता घरी जाते. आता पाऊस पडेल मला वाटतं. तर फायनली आजचा दिवस संपलेला आहे, म्हणजे संपत आलाय आणि पारायणाचा माझा आजचा पहिला दिवस आणि खूप छान गेला माझा दिवस आजचा. मनाला वाटेल तसा म्हणजे छान गेलेला आहे. तर आता जाता-जाताना पण म्हणजे आता थोड्या वेळ आधी पण मला म्हणजे एक प्रॉब्लेम झाला होता. तर तो काय झाला होता माहिती का? मला जायचं होतं केंद्रामध्ये, कारण केंद्रामध्ये मला नारळ आणि ठेवायचा होता. तर मग मी काय केलं, मी निघताना आहे ना कॅश काढून ठेवले. म्हणजे कॅश कोणाकडून काही घ्यायचं वगैरे नसतं ना, म्हणजे कोणाकडून पैसे नाही घ्यायचे, कोणाकडून पाणी-बिणी काहीच घ्यायचं नसतं ह्याच्यामध्ये. तर मी थोडीशी कॅश ठेवून दिलेली. मी म्हटलं मला लागले तर बरं पडेल. तर झालं असं की निघताना ना पाऊस आला. तर मी छत्री घ्यायला आली आणि मी ते पैसे विसरून खाली गेले बाजारामध्ये. आणि मग तिकडे गेल्याच्या नंतर माझ्याकडे ₹160 ते पण मोबाईलच्या कव्हरमध्ये होते. ₹160 मध्ये मला खडीसाखर, नारळ, डाळ, शेंगदाणे आणि कांदे, बटाटे, हिरवा मसाला या सगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या. कारण डाळ माझ्याकडे अजिबात नव्हती आणि शेंगदाणे पण माझ्याकडे अजिबात नव्हते. कारण शेंगदाणे थोडेसे जे मुठभर होते ते मी दुपारी हे केलं ना, बटाट्याचं हे केलं होतं मी, त्याच्यामध्ये मी ते ॲड केले होते. त्याच्यामुळे शेंगदाणे संपले होते. तर मला वाटलं मी खाली जाईन तर घेऊन येईन. आणि डाळ त्याची काल मी साफसफाई जेव्हा केली ना, तेव्हा ते सगळं त्याच्यामध्ये पाणी पडलं होतं. तर मी डाळ उचलली आणि फेकून दिली. म्हटलं त्याला सुकवत मी नाही बसणार आहे, कारण इथे जागा नाहीये सुकवायला आणि दिवसभर मी घरात पण नसते. तर मग मी ते होतं. त्याच्यानंतर कांदे, बटाटे मी काल घेऊन येणार होती, पण काल माझ्याकडे एवढं सामान होतं. स्वामींचा फोटो होता पहिली गोष्ट तर. त्याच्यानंतर फुलं, फळं वगैरे जे काही पूजेचं सामान आहे, ते सगळं मी घेऊन आले. तेल वगैरे सर्व. त्याच्यामुळे ते पण नव्हतं. आणि तेलाची पिशवी पण नव्हती. म्हणजे मला फ्रेश तेल आणायचं होतं जे हे थोडंसं तेल होतं कढईमध्ये जे मी फ्राय वगैरे करायला यूज केलं होतं. मंचुरियन बनवले होते. तर त्याचं तेल होतं. पण मला ते यूज करायचं नव्हतं उपवासाच्या जेवणाला. त्याच्यामुळे तेल पण नव्हतं आणि कांदे बटाटे ऑफकोर्स ते जड होतं तर मी नाही आणलं आणि मसाला घेतला होता मी काल. मसाला मी पाव किलो घेतला होता मालवणी मसाला. तर तो सुद्धा मी दुकानामध्ये विसरून आलेली. म्हणजे मला जेवण बनवताना माहिती पडलं, अरे बापरे! मसालाच नाहीये. तर मी 1 चमचा मसाला मध्ये जेवण बनवलं आणि मग मी काय केलं माझ्याकडे थोडं-थोडंसं मग मी काय केलं नारळ आणि खडीसाखर दिली केंद्रामध्ये. त्याच्यानंतर थोडेसे पैसे उरलेले. मला वाटतं एक ₹100 उरले असतील. हां, ₹100च उरलेले. तर मग त्या ₹100 मध्ये मी पाव किलो कांदे, पाव किलो हे अ, अ, बटाटा आणि पाव किलो मी शेंगदाणे घेऊन आले. फक्त मी एवढंच घेऊन आले. त्याच्यानंतर मग घरामध्ये मटकी होती मोड आलेले. तर मग मी काहीच डाळ वगैरे नव्हते, तर मग मी मटकीचा रस्सा बनवला आणि मग भेंडी होती. तर भेंडी मी जे आहे माझ्याकडे अवेलेबल त्याच्यामध्ये भेंडी बनवून टाकली. शेंगदाणे आणलेले, तर ते थोडंसं असं त्याच्यामध्ये थोडं जे आहे ते टाकून बनवलं आणि मग नंतर त्याचा नैवेद्य दाखवला आणि नंतर मी सुद्धा उपवास सोडताना तेच खाल्लं. कारण आता पारायण चालू आहे, तर एक टाईम उपवास आणि एक टाईम आपण अन्न खाऊ शकतो. तर मग असं झालंय. तर मग मला अक्षरशः म्हणजे मला जेवण बनवायला सुद्धा समजत नव्हतं, की मी काय बनवू? कारण बऱ्याच गोष्टी घरामध्ये नव्हत्या आणि प्रॉब्लेम असा होतो ना, की मी अ, खूप गोष्टी आणत नाहीये एकदम. म्हणजे मी सगळ्या गोष्टी थोड्या-थोड्या आणते. डाळ पण मी अर्धा किलो, 1 किलो आणते किंवा म्हणजे असं सगळं थोडं-थोडं आणते मी. मसाला पाव किलो, तेलाच्या 1-2 पिशव्या म्हणजे असंच मी कारण रोज मला बाहेर जावं लागतं. तर मग मी रोज येताना घेऊन येते. मला माहिती असतं, की बाबा आज माझं हे संपणार आहे. तर मग तसं त्या ह्याच्याने घेऊन येते. आणि जेवण मला जास्त पण बनवायचं नव्हतं. कारण ऑफकोर्स मी माझं एकटीचंच जेवण असतं आणि परत उद्याला उरवायचं नव्हतं मला जेवण. तर त्याच्यामुळे थोडंच बनवलं मी. आमटी, भात आणि अ, अ, भेंडी फ्राय केली होती तीच तेवढंच. कारण डाळ, भात, भाजी, चपाती सगळं बनवलं ना, तर मला एकटीला तेवढं जाणार नाही आणि परत उद्याला ते राहिलं तर मग त्याला काही अर्थ नाही. त्याच्यामुळे मी थोडंसं बनवलं. पण जे होतं त्या इन्ग्रीडियंट्समध्ये मी केलं आणि मस्त ते पण ते जेवण सुद्धा खूप छान झालं होतं. म्हणजे एकदम मोजक्या गोष्टी टाकल्या होत्या. पण एवढं मस्त लागत होतं ना ते. मग त्याचा नैवेद्य दाखवला आणि मग असा माझा आता दिवस संपलाय. मी पण जेवले. आता सगळं भांडी वगैरे लावले. आता झोपेन. तर मग असा होता माझा आजचा दिवस खूप गडबडीचा. म्हणजे 2-3 दिवस पण नाही. जे गेले 5-6 दिवस आहे ना, अशी गडबड चालू आहे. आणि जे पण गोष्टी होतात त्या मी ॲडजस्ट करून पुढे चालते. आणि मला हे 11 दिवस करायचे. 11 दिवसच करायचं नाही, हे तर नेहमी चालू राहतं. पण 11 दिवस मन लावून करायचं.
करायचं आहे. सो असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला माझा आजचा दिवस कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.